हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात. मी पण मस्त आहे. आणि सगळ्यांचे ना मनापासून सगळ्यात आधी मी धन्यवाद म्हणेन, कारण तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून माझे ब्लॉग्स पाहता, मला सपोर्ट करता आणि छान कमेंटसुद्धा करता. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खरंच धन्यवाद. आणि आता ना खूप भूक लागलेली, म्हणून आता मी लाडू खायला घेतला. लाडू खाऊन झाल्यानंतर आधी म्हटलं हे टमाटे वगैरे जे आहेत ना ते फ्रीजमध्ये ठेवूया. आणि फ्रीज पण ना मला आता क्लीन करायचं आहे, पण ते आज काही पॉसिबल होणार नाही. पण मी फ्रीजची डीप क्लिनिंग किंवा मग असं सेमी डीप जी क्लीन असते ना ते मी करते. त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन कशाप्रकारे मी करते. तर आता येताना मी भाज्या आणलेल्या आहेत. फ्लावरची भाजी आणलेली आणि हिरव्या भाज्यांमध्ये मी आज आणलेली आहे बारीक मेथी आणि पालक. तसं तर बारीक मेथी ना मला खायला खूप आवडते, पण कसं आहे आमच्या इथे ना नेहमी पाण्याचा प्रॉब्लेम चालू असतो, त्यामुळे बारीक मेथी असली तरी मी आणत नाही. पण आज ना पाणी थोडा वेळ जास्त होतं, म्हणून आंघोळ पाणी वगैरे ना सगळं पाणी असतानाच झालेलं. त्यामुळे जे टाकीतलं पाणी असतं ते सेव्ह राहतं. आणि म्हणूनच मी विचार केला की चला आज मेथी घेऊन जाऊया, कारण खालच्या साईडला ना भरपूर त्याच्यामध्ये रेती असते आणि ती व्यवस्थित निघायला हवी. ते खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर मग ना खाताना अगदी करकर तोंडामध्ये आल्यानंतर ना जराही पुढचा घास खाल्ला जाणार नाही. तर आता इथे ना सगळ्यात आधी जे मेथीची जोडी एकदम बारीक छोटीशी बांधलेली असते, त्यामुळे मग आधी ते कट करून घेतलं आणि मग आता मी धुवून घेईन. तर तुम्ही मेथीची भाजी कशाप्रकारे बनवता आणि त्यात काय काय टाकता, कशाप्रकारे काय म्हणजे तुमच्याकडे वेगळं काय केलं जातं का मला कमेंट करून सांगा. कारण ना मी तर नेहमी फक्त कांदा टोमॅटो टाकून बनवते, पण असं काही वेगळं कोणी करत असेल ना तर मला ते विचारून तशाप्रकारे करायला खूप आवडतं. काही वेळेला तर मी भाज्या जेव्हा आणायला जाते आणि एखादी नवीन कोणती भाजी दिसली की मी जी कधी अजूनपर्यंत केलेलीच नाही आहे आणि अशी भाजी असेल तर कोणी घेत असेल ना मी त्यांना विचारते आवर्जून की तुम्ही कशाप्रकारे बनवता, काय टाकता, कशी लागते चवीला. आणि जर कोणी मला सांगितलं की नाही छान आहे तुम्ही घ्या असं असं बनवा, तर मी हमखास त्या दिवशी तीच भाजी आणते, बनवते. तर असंच करून ना मी एकदा बांबूची भाजी पण आणलेली. त्यानंतर एकदा मी कोणती आपली भोपळ्याची पानं असतात ना ती वगैरे, म्हणजे असं मी कधी केलेलं नाही आहे, पण मी ते सांगितल्यामुळे तसं आणलेलं. आणि आता पहा एकदाच वॉश केल्यानंतर पूर्ण रेती जी आहे ना ती खाली बसली, कारण चांगलं मी खंगाळून घेतलं त्याला, त्यामुळे ना जेवढी रेती होती ती ऑलमोस्ट सगळी निघालेली आहे. आणि छोटे छोटे मेथीचे असे आलेले असतात ना, तर ते सुद्धा मी सगळे उचलून घेतले हाताने, कारण असतेच अगदी थोडीशी छोट्या छोट्याशा जोड्या असतात, मग त्या ती वेस्टमध्ये जायला नको. तर आता ना टब पुन्हा मी धुवून घेते का, तर ह्याच्यामध्ये जर खाली राहिलेले कण असतील ना ते पुन्हा ह्याच्यात येतील. तर आता ऑलमोस्ट ना पहिल्या वॉशमध्येच अगदी छान अशी मेथी मस्त क्लीन झालेली दिसते. तरी आता मी पुन्हा चांगलं हाताने पाहते की एकदम आपण कसं थॉरोली काही क्लीन करतो ना त्या प्रकारे मी करते, म्हणजे काही राहायला नको. आणि पानं पण ना जास्त हलवली की निघतात, पण नंतर मी पाहिजे तर ते व्यवस्थित करून ना काढून घेईन. चाळणी असेल ना आपल्याकडे ती, किंवा मग चहाची गाळण असते त्याच्याने पण काढून घेतलं तरी चालतं, बट वेस्ट नको व्हायला. आणि आता हे सगळं पाणी जे आहे ना ते पाणी जे आहे मी आपलं झाडांनाच घालेन, कारण झाडांना असं वेगळं पाणी टाकण्यापेक्षा ना भाज्या धुतलेलं वगैरे घातलं की पाणीसुद्धा सेव्ह होतं. प्लस याच्यामध्ये जे काही भाज्यांचे न्यूट्रिशन्स आलेले असतात ते आपल्या झाडाला मिळतं. तर हे पहा आता थोडंफार याच्यामध्ये गाळ आहे, पण भाजी अगदी स्वच्छ आणि मस्त झालेली आहे. मला वाटतं की 40+ नंतर ना प्रत्येकाने कारल्याची भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी खायलाच हवी, कारण 40+ नंतरच ना डायबिटीज वगैरे जे काही असतात रक्तामध्ये म्हणजे शरीराला डायबिटीज वगैरेचा आजार जो आहे ना तो 40+ नंतर मोस्ट ऑफ स्टार्ट होतो. आणि अशा वेळेला कारले जर आपण आठवड्यातून एकदा पण खाल्लं ना त्याचं चांगलं बेनिफिट आपल्याला मिळेल. आणि असं पातळ करून कापलं ना त्यातल्या बिया पण काढाव्या लागत नाही, त्यासुद्धा खाताना तोंडात आल्या तरी छान वाटतात. तर आता कारले छान कट झालेले आहेत, अगदी बारीक बारीक असं पातळ चपट्या केल्यात मी. आणि याच्यामध्ये आता मीठ घालते आणि त्यांना 10 ते 15 मिनटं ठेवते, म्हणजे त्याला पाणी सुटेल. आणि पाणी सुटल्यावर ना आपण छानपैकी त्याला पिळून त्यातलं पाणी जर काढलं की त्याच्यानंतर ना ते कडू जराही वाटत नाही. तोपर्यंत मग कांदा वगैरे जे काय लागणार आहे ते कट करून घेते.
झालेला आहे मीठ लावून. आणि आता भाजी कट करायची आहे. आणि या बिया ज्या आहेत ना कारल्याच्या, त्या कारल्याची बिया मी सगळ्या आता आज पेरणार आहे. आणि पाहू मग त्याच्यातून एखादं झाड आलं तर कारलं आपलं कसं येतं का. कारण मला ना अशा प्रकारे गार्डनिंग करायला खूप आवडतं. बट तेवढं आपल्याकडे जागेचं शॉर्टेज असल्यामुळे ना जमत नाही. तर विंडो गार्डनिंग जेवढी होईल ना तेवढी मी करते. आता या बिया आहेत तर या मी आधी झाडात रोवते. तरी पहा इथे मी आता बिया टाकल्यात आणि हा बटाटा लावलाय आणि इथे अद्रक लावलेला आहे. तर अद्रक पडणार पाहू आता कसं काय येणार. कारण ते एवढं तरी वाढायला हवं, म्हणजे 1 फूट एवढं, तेव्हा जाऊन त्याच्यामध्ये कदाचित खाली अद्रक येतील. आणि हे आपल्या झाडाला खूप छान फूल आलेलं आहे, कळ्या आलेल्या आहेत. इथे पण छान छान छोट्या छोट्या कळ्या आहेत. त्यामुळं हळूहळू एक उमलत जातात. इथे पण खाली कळी आहे, वर पण पाहू शकता इथे भरपूर कळ्या आहेत. हे पहा इथे आहे. तर सगळीकडे तुम्हाला कळी पाहायला मिळेल. इथे पण आतल्या साईडला हे पहा कळी आलेली आहे. मग खूप छान असं मस्त त्यांना ऊन पण लागतं आणि झाडांना छान फुलं पण येतात. आता 2 कांदे घेतलेत, 1 कांदा भाजीला आणि 1 कारल्याच्या भाजीला. कांद्यांचा भाव वाढतोय आणि त्याच्यामध्ये कांदे खराब येत. मला वाटतं आता अराउंड 50 रुपये ना सगळीकडेच कांदा झालेला आहे. कारण मी कांदे हे काल आणलेले 50ने. आणि आता टोमॅटो घेताना विचारले ना तर तेव्हा पण त्यांच्याकडे 40 आणि 50च रेट होता. 40 होते ते अगदी लहान लहान होते आणि असे थोडे मोठे असलेले 50ने होते. तर तुमच्याकडे काय रेट चालू आहे कमेंट करून मला सांगा. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किती काय रेट चाललेला आहे, किंवा मग ह्यात तिथल्यासारखा म्हणजे मुंबईमध्ये जो रेट आहे तोच तुमच्याकडेही आहे का. तर आज कांदा ना मी उभ्या चिरायला घेतलेला आहे. कांदा चिरायला, नाहीतर मी काय करते बाहेर ना चॉपरवरती जाऊन मस्त आपलं घेऊन कटिंग वगैरे करून आणते आणि त्यानंतर फोडण्यात येते. पण आज ना ऑलरेडी माझं काम भरपूर आहे आणि मला उशीरसुद्धा होत आहे. त्यामुळे विचार केला की उभ्या इथे जेवढं होईल ना सगळं करायचं आणि त्यानंतर मग सगळं झाल्यानंतरच एकदा निवांत बाहेर जाऊन बसायचं. म्हणून मग मी आज आल्यानंतर TV सुद्धा लावला नाही आहे. आणि मी बाहेर कटिंग करायला वगैरे काही नेलं पण नाही. नाही तर शॉपिंग पॅडवरती मी बसून आपलं मस्त तिथे आरामात सगळं करते ना. पण नाही, आज इथेच उभं राहूनच करायला घेतलं. आणि ना आता काल हळद संपलेली म्हणून भरणी धुवायला ठेवली होती. तर आता इथे ती स्वच्छ एकदम सुकलेली आहे. कारण खिडकीमध्ये ऊन येतं ना, मग तिथेच ठेवते मी. तर छान सुकलेली. तर आधी म्हटलं हळद भरून घेऊया, कारण हळद प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला लागतेच. तर इथे हळद भरून घेतली. थोडंसं पडली भरताना, पण किचनचा ओटा क्लीन केलेला आहे म्हणून कसं आपण नंतर ते उचलू शकतो. आणि नंतर भाजीतसुद्धा मी मग तेच घालेन. आणि ना मला ती सवयच आहे किचनचं काम चालू असताना ना प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये आपलं थोडं थोडं क्लिनिंग करत जायचं आणि मग म्हणजे पुढचं करत जायचं. म्हणजे असं नाही की झाल्यानंतर एकदाच करूया. कधीतरीच खूप कंटाळा आला असेल ना तर मी म्हणते की चला आज ना सगळ्यात शेवटी एकदाच क्लीन करेन. तर आज अगदी सोप्या पद्धतीने साधी अशीच भाजी बनवते. त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा टोमॅटो वगैरे घातला, मसाले घातले, भाजी घातली आणि दमायला ठेवलेली आहे. आणि आता इथे ना जे आपलं कारले होते त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं होतं. तर ते आता थोडंसं ते पिळून घेतले आणि हाताने होईल तेवढं दाबून दाबून जेवढं रस निघेल ना ते काढून घेते, म्हणजे डायरेक्ट बनवायला होईल. पानांचा मस्त एकदम ज्यूस बनवणार आहे आणि तो ज्यूस प्यायचा, असाच कच्चाच प्यायचा. तर कसं बनवणार आहे तुम्हाला पण दाखवते. तर चला, आता आपलं रक्त वाढवायचं आहे, हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, आयर्न वाढवायचं आहे. त्यासाठी हे असे नवीन नवीन उपाय आता घरच्या घरी करत जायचं आणि एकदम सगळं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. त्याच्यात आता मी सगळ्यात आधी कोथिंबीर आणि पुदिना 2 घेतलाय तो घालते. त्यानंतर आपली पालकची पानं, तेलसुद्धा घालते मी. आणि थोडं याच्यामध्ये आवळा पण घालते. तर आवळा केसांना चांगला असतो, त्वचेसाठी चांगला असतो आणि हिवाळ्याचे दिवस आहेत ना, आवळा खूप अवेलेबल असतो मार्केटमध्ये. तर आवळासुद्धा आणलेला, तर म्हटलं तो पण टाकू याच्यामध्ये. तर खरंच आवळ्याने ना टेस्ट खूप छान वाटेल. आणि हे ना सेंधा मीठ आहे ते सुद्धा घातलं. साधं मीठ घालायचं नाही, सेंधा मीठ घालायचं. त्याच्याने ना खूप एकदम मस्त चव वाटते. तर आता ते करायचं साईडला ठेवलं. त्याआधी ना बारीक मेथीची भाजी झालेली आहे.
तर ती एका मी आता बाउलमध्ये काढली आणि त्याच भांड्यामध्ये पुन्हा मी कारल्याची भाजी फोडणीला देते, कारण भांडी ना ही काढेल तेवढी निघत जातात आणि नंतर ती आता मलाच घासायची आहे. त्यामुळे कमीत कमी भांडी कशी निघतील हा विचार करूनच मी स्वयंपाक करत असते. तर आता त्याच्यातच ना मी तेल वगैरे घातलं, थोडे जिरे घातले आणि इथे मी आता फोडणी दिलेली आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडते, मनापासून खायला आवडते, त्यांनी मला कमेंट नक्की करा. आणि कोणाला आवडत नाही ना, त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्लॉग्स कुठून पाहतात ना, ते सुद्धा मला सांगा, म्हणजे कोणत्या गावाहून वगैरे. सो पहा, इथे आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी पण घातलं ग्राइंड करताना, हे चांगलं व्यवस्थित व्हायला हवं. आणि कारल्याची भाजीसुद्धा मध्ये मध्ये बघते, कारण ह्याच्यामध्ये अजून मसाले घातले नव्हते. तर हळद आणि मीठ, त्यानंतर थोडासा गोडा मसाला घातला आणि छान परतून वगैरे घेतलं. आणि साखर वगैरे मी घालत नाही, काही जणांना ह्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालतात, तर मी तसं काहीच घालत नाही, डायरेक्ट कारलेच असतात. तर आता हा रस ना एवढा छान आणि मस्त झालेला आहे. तर त्याच्यात अजून मी एक अर्धा वाटीभर पाणी घातलं आणि छान पाहू शकता एकदम घट्ट असा हिरवागार रस तयार झाला आहे. तर सगळ्यात आधी रस साईडला ठेवला, कारण ना मी म्हटलं की ते प्यायला जर मी बाहेर गेली की माझा बाहेर वेळ जाणार, त्यापेक्षा आधी ना किचनचा ओटा पूर्ण क्लीन करून घेऊया. म्हणजे अगदी स्वयंपाक झाल्यानंतर मी जसं डीप क्लीन करते त्याप्रकारे मी सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं. तर याच्यामध्ये ना माझा गॅस वगैरे सगळं पुसणं असतं, पण अजून गॅस माझा चालूच होता, म्हणून म्हटलं की ते नंतर पुसता येईल. म्हणून टाईल्स वगैरे जेवढे आहेत ते सगळे मी पुसून व्यवस्थित घेतले. तर बाकीच्या वेळेला ना जेव्हा मी क्लीन करते तेव्हा सगळी भांडी काढून स्वच्छ ना मी त्याच्यानंतर घासून वगैरे करते, पण रोजच्या वेळेला माझी अशाच प्रकारे क्लिनिंग असते. तर भाजी ना ऑलमोस्ट छान अशी झालेली. तर बाहेर जाण्याच्या आधी ना गॅससुद्धा मी बंद करून ठेवला, कारण एकदा बाहेर बसली जाऊन की गॅस चालू आहे का नाही याच्याकडे लक्ष जाणार नाही. तर छान आणि मस्त झाले. तर चला आता थोडंसं दर्शनला सुद्धा देते. सगळ्यात आधी ना मी तर पिणारच आहे, पण दर्शनला आधी देते टेस्ट करायला. एकदम छान झालेलं आहे. नाहीये, फक्त ऍक्टिंग करतोय. मस्त आहे, एकदम मस्त आहे. खरंच छान झालेलं आहे दर्शन, खरंच छान आहे. अरे पिलं मी. तुम्ही ट्राय करा, खूप छान आहे. आणि हे मला माझ्या नंदेने सांगितलेलं काल, म्हटलं काल पण एकदा केलेलं मी, आता पुन्हा एकदा केलं आज. मस्त टेस्ट आहे, छान एकदम एन्जॉय करत प्यायचं. आता मी ना इथे बसणार, बाहेर बघत बघत छान पैकी आपली झाले झाडातली फुलं पाहत असं मस्त एन्जॉय करते. तर माझा पालक ज्यूस आता ऑलरेडी संपत आलेला आहे. तुम्हीसुद्धा बनवा, नक्की प्या आणि तुम्हाला कसं वाटलं ना ते सांगायला मात्र विसरू नका. नक्की कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्यायला शिका. मला उशिरा कळलं, पण कळलं त्याच प्रकारे तुम्हाला मी सांगत आहे. तर इतरांसोबत स्वतःलाही तेवढीच प्रायोरिटी द्या. भेटूया पुन्हा, बाय बाय.